ही भव्य सभा होते आहे आणि केवळ एवढंच महत्त्वाचं नाही, आमची दरवेळेला शिवसेनेची दसऱ्याला इथे सभा होते, आमची गुढीपाडव्याला होते. मला असं वाटतं की ही सभा हे दोन्हीच एकत्रित हे करून गुढीपाडव्याची जी आमची सभा येते होते ती महानगरपालिकेच्या यशाची गुढी उभारायला आणि विजयाचं दसऱ्याचं तोरण बांधणारी आजची सभा आहे. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे, मला दिवसभर आज फोन येतात की आम्हाला पुढचे पासेस मिळतील का, आमची एंट्री कुठे आहे, आम्हाला किती वाजता यायचं आहे. तुम्ही बघत असाल तर रस्त्यावरनं येताना, आज सुट्टीचा दिवस आहे तरी आज प्रचंड प्रमाणात लोक आपली वाहनं काढून या सभेकरता शिवतीर्थावर येण्याकरता निघालेली आहेत. त्यामुळे आजची सभा ही एक ऐतिहासिक सभा नभूतो अशी सभा होईल. एक सभा पुरेशी मला वाटते मुंबईसाठी. मला असं वाटतं खरं तर महाराष्ट्रासाठी ही एक सभा बाद झाली. मुंबईचं काय घेऊन बसला. नाशिकमध्ये झालं, ती भव्य सभा बघितली. कितीही विरोधी पक्षांनी असं दावे केले की आम्ही पण त्याच मैदानावर घेतली. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला तुमचे कॅमेरे सक्षम आहेत, त्यामुळे कुठली सभा भव्य तुडुंब भरलेली आणि खरे सैनिक कोण आलेले आणि विकतचे भाड्याने कोणाच्या सभेत आणलेले हे माझ्यापेक्षा पत्रकार मित्रांनो तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे या सभेतनं एक जी ऊर्जा घेऊन जातील आज शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणसं. आणि मला असं वाटतं ही केवळ दोन पक्षांची सभा नाही आहे, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ठाकरेंवर प्रेम करणारे जेवढी मराठी माणसं आहेत, केवळ आमच्याच पक्षातली नाही तर भारतीय जनता पक्षातली, शिंदे शिवसेनेतली, इतर पक्षातली त्या मराठी माणसांनी हे आत्ता मनाशी गुणगाठ बांधली पाहिजे की ही आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला मराठी माणसाकरता ठाकरेंच्या पाठीशी उभं राहण्याची लढाई आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.